नागपूर येथील यशवंत स्टेडियम जवळील नामांकित न्यूरॉन ब्रेन स्पाइन अँड क्रिटिकल केअर सेंटरमध्ये सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली। रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले 42 वर्षीय डॉक्टर ईश्वरचंद्र चांदेवार हे त्यांच्याच केबिनमध्ये मृतावस्थेत आढळून आले। रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टरनेच मानसिक तणावातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक संशय असून या घटनेने नागपूरच्या वैद्यकीय वर्तुळात एक मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मूळचे मानेवाडा येथील शिवशक्तीनगरचे रहिवासी असलेले डॉक्टर चांदेवार यांनी आयुर्वेद वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेतले होते। ते न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबतच प्रशासकीय जबाबदाऱ्याही सांभाळत होते आणि दिवसांपासून ते वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणांमुळे तीव्र मानसिक तणावाखाली होते। तसेच ते काही दिवसांपासून घरीही गेले नव्हते अशी माहिती समोर आली आहे। रविवारी रात्रीची ड्युटी संपवून पहाटे 4च्या सुमारास ते आपल्या केबिनमध्ये गेले होते। त्यानंतर सकाळी 9:15च्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला। डॉक्टर चांदेवार यांनी ॲनेस्थेशिया या इंजेक्शनचा ओव्हरडोस घेऊन जीवनयात्रा संपवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णालय प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू केलाय। रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या एका उमद्या डॉक्टराचा तणावापोटी असा दुर्दैवी अंत झाल्याने रुग्णालय कर्मचाऱ्यांसह वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे। सकाळी 10 वाजेच्या सुमारास न्यूरॉन हॉस्पिटल येथून माहिती समजली की तेथील एका डॉक्टरनी इंजेक्शन घेऊन स्वतः आत्महत्या केलेली आहे। त्यामुळे आमचे DO अधिकारी असतात ते तात्काळ तिथे गेले आणि त्यांनी पाहणी केली असता न्यूरॉनमध्ये 408 नंबरची रूम आहे। इथं डॉक्टर ईश्वरचंद्र नरहरी चांदेवार वय 42 वर्ष राहणार शिवशक्तीनगर मानेवाडा हे तिथे बसत असतात आणि न्यूरॉन हॉस्पिटलचं सर्व मॅनेजमेंट जे आहे ते पाहतात। तर त्यांनी सकाळी डॉक्टरच्या स्टाफकडून माहिती समजली सकाळी अंदाजे 6 वाजताच्या दरम्यान ते दवाखान्यात आले होते आणि त्याच्यानंतर दवाखान्यात राऊंड मारून ते त्यांच्या रूममध्ये जाऊन बसले होते। तर त्यांनी नर्सकडून काही पाणी वगैरे काही बाकीची काही वस्तू काही मागणी केली होती। CCTV फुटेजची पाहणी केली असतात तसे त्याच्यात दिसत आहे। ते आली आणि एक दवाखान्यात जाऊन ICUमध्ये इकडं करून त्यांच्या रूममध्ये जाऊन बसलेले दिसत आहे आणि त्यानंतर 9 वाजेच्या दरम्यान त्यांचा तो बाकी रेग्युलर स्टाफ येतो चेंजिंग। तर त्यांना डॉक्टरला फोन लावला तर फोन काही उचलले नाही डॉक्टर साहेबांनी 2-3 वेळेस। तर त्यांच्या रूमवर जाऊन त्यांनी दार पण वाजवला तरी त्यांनी काही दरवाजा उघडला नाही। त्यामुळे त्यातल्या स्टाफनी तो दरवाजा तोडला। तर त्यानंतर त्यामध्ये जो सोफा आहे त्या सोफावरती पडलेले दिसले। लगेच त्यांना शिफ्ट करून ICUमध्ये नेलं आणि काही चालू आहे का त्यांना हे करण्याचा प्रयत्न केला बा काही जीवन जायला वाटत नाही। तर त्यांच्या लक्षात आले की ते मरण पावलेले आहे। त्यांच्या रूमची पाहणी केली असता तिथे काही इंजेक्शन सिरीजच्याद्वारे त्यांनी स्वतः इंजेक्शन घेतल्याचं असं दिसून आलेलं आहे। PM कारवाई वगैरे निकष झालेला आहे। अधिक तपास चालू आहे।